महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाचा काल विस्तार झाला आणि विस्ताराची ज्यावेळेस चर्चा सुरू झाली होती त्यावेळेला अग्रक्रमाने भाजपमधले 3-4 जणांची नावं हमखास मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत जात होती। त्याच्यामध्ये एक नाव होतं माजी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि सामान्य माणसाला वाटत होतं की चव्हाण साहेबांनाच या मंत्रिमंडळात नक्कीच वर्णी लागेल, कारण एका बाजूला ते देवेंद्र फडणवीसांचे अतिशय विश्वासातले होते, तर दुसऱ्या बाजूला सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे त्याच परिसरातले एक विरोधक म्हणून गणले जायचं। कारण ठाणे हा बालेकिल्ला जसा शिवसेनेचा आहे तशा बालेकिल्ल्यामध्ये सुद्धा रवींद्र चव्हाणांनी सुद्धा त्या प्रमाणात भाजपला काही प्रमाणात त्या भागात यश मिळवून दिलं होतं। मुळात रवींद्र चव्हाण यांची ज्यावेळी राजकीय कारकीर्द सुरू झाली त्या महापालिकेमध्ये नगरसेवक, नंतर स्थायी समितीचे अध्यक्ष आणि 2009ला हरिश्चंद्र पाटील या भाजपच्या नेत्याचं तिकीट कापून रवींद्र चव्हाणांना उमेदवारी दिली गेली। नंतरच्या काळात रवींद्र चव्हाणांना निवडून आल्यानंतर मंत्रिपदाची त्यांच्याकडे जबाबदारी आल्यानंतर त्यांनी इकडे बदलापूर असेल, उल्हासनगर असेल किंवा इकडे नवी मुंबईचा काही भाग असेल किंवा इकडे पालघर असेल, ठाण्यातला काही भाग असेल, या भागामध्ये हळूहळू भाजपचं प्रस्थ किंवा भाजपचं वर्चस्व वाढवायला सुरुवात केली आणि त्यामुळे रवींद्र चव्हाण हे महाराष्ट्रातल्या भाजपच्या एक 2-3 नंबरमध्ये एक महत्त्वाचा चेहरा मानला जातो। लोकसभा निवडणुकीला सुद्धा रत्नागिरी सिंधुदुर्गाचा विचार केला तर रवींद्र चव्हाणांची कामगिरी अतिशय उजवी होती। कार्यकर्त्यांचं संघटन आणि भाजप म्हणजे कमळ ह्याभोवती आस्था असलेले हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेलं हे नेतृत्व होतं, त्यामुळे भाजपमध्ये त्यांना एक वेगळं स्थान होतं। पण कालच्या मंत्रिमंडळात रवींद्र चव्हाणांना का संधी मिळाली नाही याबाबत आता उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत। मुळात रत्नागिरीच्या दौऱ्याला आल्यानंतर रवींद्र चव्हाणांच्या एकंदरीत वागणुकीत या देहबोलीतून कार्यपद्धतीतून त्यांना फारसं मंत्रिपदामध्ये फारसा उत्साह नव्हता असं दिसून येत होतं। त्यांना संघटनेकडे अधिक लक्ष त्यांचं होतं, कार्यकर्ते विचार करणं, त्याच्या अडचणी समजून घेणं, त्याच्या अडचणी मार्गी लावणं, अशा पद्धतीने कार्यकर्त्यांच्या गराड्यात राहणारा नेता मंत्रिपदातून बाहेर का गेला तर मिळालेल्या माहितीनुसार अमित शहानी मध्यंतरी महाराष्ट्र दौऱ्याला नंतर 200 सोमवारती भाजपा असा नारा देऊन गेले, त्यामुळे पुढच्या विधानसभा निवडणुकीत 200 जागा भाजप सोबत मिळण्याच्या दृष्टिकोनातून येत्या जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये प्रदेशाध्यक्ष पदाची माळ रवींद्र चव्हाणांच्या गळ्यात पडणार एवढं मात्र नक्की आहे। साधारणपणे 12 ते 15 तारखेदरम्यान शिर्डीमध्ये हा प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी रवींद्र चव्हाणांकडे देण्यात येणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रातलं मुख्यमंत्र्यांच्या लोकसभेच्या विधानसभेच्या दृष्टीने केलं तर किंवा राजकीय किंवा मंत्रालयाच्या दृष्टीने मुख्यमंत्री हे पद महत्त्वाचं आहे, तसं संघटनेदृष्टीने प्रदेशाध्यक्ष पद हेही तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे रवींद्र चव्हाणांवरती प्रदेशाध्यक्षपदी जबाबदारी दिल्यानंतर भाजप संघटन वाढेल आणि विस्तार वाढेल आणि अमित शहांचा जो 200 विधानसभा सदस्यांचा जो नारा आहे तो कुठेतरी प्रत्यक्षात उतरेल ही खात्री देवेंद्र फडणवीसांना सुद्धा असल्याने त्यांनी कदाचित रवींद्र चव्हाणांवर त्याचा संघटनेची जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्राच्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची वर्णी लागेल असं आता बोललं जाऊ लागलंय। पण दुसऱ्या बाजूला रत्नागिरी सिंधुदुर्गाचा विचार केला तर रत्नागिरीमध्ये किंवा विशेषतः रत्नागिरीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना उभारं नेतृत्व होतं देणारं ते रवींद्र चव्हाण। पण आता संघटनेच्या माध्यमातून ते आता रत्नागिरी जिल्ह्यातली भाजप संघटना किती वाढवतात, किती भाजपच्या संघटनेला लक्ष देत आहेत, हा सुद्धा आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे। पण एकंदरीतच विचार केला मंत्रिमंडळात वर्णी जरी रवींद्र चव्हाणांची लागली नसली तरी संघटन कौशल्य, पक्षावरची निष्ठा, देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास सहकारी म्हणून येत्या काळात त्यांची महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड होईल असे एकंदरीत दिसते आणि त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळातून थोडं दूर ठेवण्यात आले। टाइम्स डिजिटल करता किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।